पृथ्वीवर बरेच राष्ट्र आहेत, पण एकमेव एक हिंदुस्थानातच हिंदू आहेत. आणि त्या हिंदूंची ही परिस्थिती आलेली आहे की हिंदू ही राहतील का किंवा हिंदू संपूर्ण नामशेष होतील का, ही परिस्थिती आता सध्या झालेली आहे. म्हणून आपल्याला एक चिंता वाटू लागलेली आहे. हिंदूंची जी संस्कृती, हिंदूंची जे काही नसल जे आहे, हे अबाधित राहण्यासाठी आपण सगळेजण एक मनानं एक विचारानं राहावं, ही माझी अपेक्षा आहे. आणि TCS नाशिक प्रकरण असेल, अमरावतीतील अचलपूर प्रकरण असेल, या प्रकरणाचा विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजातर्फे जाहीर निषेध व्यक्त करून महामहिम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत, उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. ते कठोर कारवाई संदर्भामध्ये आणि त्यांच्या कडक कारवाई संदर्भामध्ये आणि धर्मांतरण कायद्याविषयी. तरी विश्व हिंदू परिषदतर्फे अशी मागणी राहील की ह्यांना कडक धर्मांतरण कायदा किंवा ह्यांना कडक शिक्षा करावी, ही मागणी आहे. जे हिंदू मुलं अत्याचार करत आहेत त्यांचा तर आम्ही पहिले जाहीर निषेध करतो आणि परत राष्ट्रीय घटना घडत असल्या तर आम्ही हिंदू म्हणून त्यांना ठेचून काढू. सर्व हिंदू बांधवांना जय श्रीराम. TCS प्रकरण असेल, अमरावती प्रकरण असेल किंवा 2025चं बॉम्बस्फोट प्रकरण असेल, या सर्व प्रकरणामध्ये ज्या मुस्लिम महिला या ठिकाणी कार्य करत आहेत, ते धर्मांतर असेल, बलात्कारच्या प्रकरणामध्ये ते कार्य करत आहेत, अशांना समाजातर्फेही यांना दंड ठोठावला पाहिजे. अशा प्रकारचा या ठिकाणी कायदाही त्या ठिकाणी कठोर करून यांना फाशी शिक्षा व्हावी, अशा प्रकारे मी या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांतर्फे आपण या ठिकाणी आवाहन करतो व थांबतो. जय श्रीराम. हे जिहादी वृत्तीकडून जे काही घडत आहे सनातन धर्माच्या विरोधात, हे संपूर्ण देशात घडत आहे. याच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी हे आमचे नंबर आहे. जय शिवा. आज सकल हिंदू समाजातर्फे जे राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे, जे लव जिहादच्या विरोधामध्ये कायदा व त्यांना कडक कारवाई होण्यासाठी जे निवेदन देण्यात आले त्यासाठी मी स्वागत करतो. व होणाऱ्या या जिहाद्यांची जी कार्य चालू आहे त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई होऊन त्यांना कठोर अशी कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो. दुसरं म्हणजे धर्मांतर प्रकरण हे जे कुठे चालू आहे ना, त्यांच्यावर सगळ्याकडून आळा बसायला पाहिजे. आणखी कसं आहे, महिलांना मुलींना कामाची गरज म्हणून त्यांनी कंपनीमध्ये वगैरे जॉबसाठी जात आहे, तिथं धर्मांतरणाचं प्रकरण खूप प्रमाणात चालू आहे, मोठ्या प्रमाणात. त्याच्यासाठी ते जे जिहादी लोक आहेत त्यांचे एकतर डोळे फोडून त्यांच्या कठोर कारवाई त्यांच्यावर करायला पाहिजे, एवढंच बोलते. जय हिंद. पृथ्वीवर बरेच राष्ट्र आहेत, पण एकमेव एक हिंदुस्थानातच हिंदू आहेत. आणि त्या हिंदूंची ही परिस्थिती आलेली आहे की हिंदू ही राहतील का किंवा हिंदू संपूर्ण नामशेष होतील का, ही परिस्थिती आता सध्या झालेली आहे. म्हणून आपल्याला एक चिंता वाटू लागलेली आहे. हिंदूंची जी संस्कृती, हिंदूंची जे काही नसल जे आहे, हे अबाधित राहण्यासाठी आपण सगळेजण एक मनानं एक विचारानं राहावं, ही माझी अपेक्षा आहे. आणि तर मला एक वाटतं की आपण कुठंतरी कमी पडतोय. आपल्या महिलांना सर्वात पहिलं आपल्या महिलांनाच आठवत होणं गरजेचं आहे. एवढे परिणाम वाईट दिसताना सुद्धा आपल्याला जिहादाचे परिणाम एवढे वाईट महिलांच्या सोबत होत असताना सुद्धा आपल्या आज महिला बळी पडत आहेत. हे कुठंतरी आपल्याला हे जनजागरण करण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. तर आज या ठिकाणी उदगीरमध्ये ज्या घटना घडत आहेत, पण आज मला एक अभिमानानं सांगावं वाटतं की महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार असेल, यांच्या नेतृत्वाखाली आज हे जरी अन्य अत्याचाराचे प्रमाण कमी झाले असले तरी जिहादाचे प्रमाण आज या ठिकाणी वाढत आहेत. तरी सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. सगळं आपल्या घराघरातून हिंदुत्वाची ज्योत पेटवणं महत्त्वाचं आहे, विचार घराघरात पोहोचवणं महत्त्वाचं आहे. आपण आपल्या मुली असतील, आपल्या बहिणी असतील, आपल्या माता भगिनी यांच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण हे जे वाईट परिणाम बघून सुद्धा आपण कुठंतरी आज या ठिकाणी त्या परिणामाला बळी पडतोय. या ठिकाणी मी आमच्या सकल जरी आज महिलांची या ठिकाणी संख्या कमी असेल तरी मी सर्व महिलांच्या वतीनं आज या ठिकाणी मी या जिहादांचा जाहीर निषेध करते. धन्यवाद. मध्ये काम करत आहेत हे निषेधार्थ आहे. पसरत अमरावतीमध्ये परतवाडा येथे एका नराने जवळपास 80 नासवलं, हे निषेधार्थ आहे. हे
तसं पुण्याचा इन्फोसिस किंवा हे आपल्या दारामध्ये ठेपलेलं आहे. सर्व हिंदू समाजांना माझ्या माताबहिणींना विनंती करतो की हा दारामध्ये थांबलेला आहे. याला कुठंतरी मूळ माती येण्यासाठी आपल्याला जागवण्याची गरज आहे आणि याचा निषेध तर 100% निषेध झालाच पाहिजे आणि याच्यावरती शासन कडक करून यांच्यावरती कारवाई करून त्यांना जन्मठेपेची न त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असा कायदा करावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. आम्ही राष्ट्रपती हे निवेदन पोहोचवण्यासाठी आपल्या उपकार्यालयाच्या मार्फत ते पुढे आम्ही पाठवलं. आज पूर्ण देशभरामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जे आपल्या हिंदू मुलीवरती महिलांवरती जे अत्याचार होऊ लागला आहे यासाठी आपण हिंदू धर्माच्या वतीनं आपण या पतंजलीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय आणि रस्त्यावरती असे प्रकार आढळून आल्यानंतर समाजाने एकत्र येऊन यांना ठिसून काढलं पाहिजे. हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे म्हणून यांचे या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू समाजावरती मुलीवर महिलावर जे अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या विरोधात पक्ष शिवसेना या पक्षातर्फे मी आज त्या घटनेचा निषेध करतो आणि सर्व समाजाला मी आव्हान करतो की पक्ष संघटना किंवा जातीभेद न बघता आज हिंदू म्हणून आपण एक व्हायला पाहिजे आणि या घटनेचा लाथ मारून त्या जिहाद्यांचा निषेध करायला पाहिजे. जय हिंद. समाजाच्या वतीनं या लव जिहादच्या जे काय घटना घडल्या आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो एवढंच बोलतो आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावं त्यांना हे निवेदन देण्यात आलं आता त्यांच्या तेवढी विनंती करतो. तर्फे या लव जिहाद लँड जिहाद व जे महिलावर मुलीवरचे अत्याचार होत आहेत त्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीकडून निषेध व्यक्त करतो. ते कायदे अस्तित्वात आहेत, प्रचलित जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार अशा घटनेला आळा बसत नाही. तरी यासाठी महाराष्ट्र शासनाने व केंद्र सरकारने अशा यासंबंधी कडक कायदे करून कारवाई करावी आणि अशा जिहाद्यांचा जाहीर निषेध. देशात आणि राज्यात लव जिहादचे प्रकार हे वाढलेले आहेत. अनेक ठिकाणावर जसे अमरावती आहे, पुणे आहे, नंतर IT क्षेत्रामध्ये जो कॉर्पोरेट जिहाद सध्या पुढे येतोय आणि फोफावतो आहे त्या अनुषंगानं आज देशभरामध्ये विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीनं सध्या निवेदन देण्यात येत आहेत. याच अनुषंगानं आज आम्ही विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. आज जे जिहादी प्रकरण होत आहे जे हिंदू मुलीवर अन्याय अत्याचार होत आहे जिहादी लोकांकडून अशा लोकांचा आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करते आणि कृपया हिंदू मुलींनी या गोष्टीपासून काही एक शीख घेतली पाहिजे की प्रत्येक ह्याच्यामध्ये जाऊन जनजागृती झाली पाहिजे मुलीमध्ये की आपण मुली सर्व सांभाळून हे सगळे कामं केले पाहिजेत आणि जिहादी लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे. आज या ठिकाणी हिंदू घाटिक समाजाच्या वतीनं देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे हिंदू परिवारावर किंवा महिला मुलीवर अत्याचार लव जिहादाच्या वतीने केलं जात आहे त्याचा अखिल भारतीय हिंदू घाटिक समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो व संबंध हिंदू समाज आता जागृत झाला पाहिजे. आपलं कुटुंब आपलं परिवार आपण पण सांभाळलं पाहिजे. बाहेर जात असताना आपल्या महिला मुलीवर जे लोक वाकडी नजर टाकतात किंवा आपल्यावर अतिक्रमण करण्याचा प्रकार करतात त्यांना आपण त्यांचं हाणून पाडलं पाहिजे. याचा आम्ही अखिल भारतीय घाटिक हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो.